चला आता आपण नागपूरचा गणपती पाहूया, अयोध्यानगरचा. चला. काय नाही हो ना. तू सांगितल्याप्रमाणे अयोध्यानगरचा आम्ही महाराजा पाहायला गेलो होतो गणपती. आणि बघू शकता गुफामध्ये त्यांना स्थापन केलेलं आहे. केदारनाथची थीम वगैरे ठेवलेली आहे. सर्व गुफा वगैरे सर्व आग वगैरे लावलेले होते, म्हणजे आगाची मटकी वगैरे तोरणं वगैरे लावलेले होते. फायनली गणपतीच्या गुफेच्या अंदर गणपती. चला लाईनी चला दर्शन करायला. बघू शकता मूर्ती पण शंकरजीच्या हुबहू मूर्ती आणलेली आहे. गणपतीची पूर्ण रूप दिसत आहे शंकरजीचं गणपतीत. खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहे नागपुरात, तुम्ही बघू शकता. आणि हे सर्वात पहिले आम्ही पाहायला गेलो होतो अयोध्यानगरचा राजा. इथे मंदिर पण दाखवलेले आहे केदारनाथचे, आणि केदारनाथची सर्व थीम ठेवलेली होती. आणि इथे नंदी पण होता केदारनाथचा. इथे केदारनाथचं मंदिर पण आहे, बघू शकता तुम्ही. आणि तेच आम्ही बोलत होतो की थीम एवढी सुंदर ठेवलेली आहे ना, खूप जास्त. आणि गर्दी पण खूप होती, कारण की दुसराच दिवस होता, आम्ही गेलेलो होतो तर म्हणून. आणि खूप छान थीम ठेवलेली होती, खूप सर्वांना खूप जास्त आवडली. गुफाच्या अंदर गणपती. इथे नवीन नवीन थीम राहते, नेहमीच राहते. खूप छान बनवली होती, पण बघू शकता बाहेरून पण एवढी सुंदर बनवली होती. चला आता अयोध्यानगरचा गणपती बघून झालेला आहे, आता नागपूरचा राजा बघूया. चला. आमचे कार्यकर्ता पण नागपूरचा गणपती बघायला चाललेले आहे. आमच्यासोबत सर्वजण चाललेले आहे. नागपूरचा राजा. चला आता आपण महालच्या राजा बघायला चाललेले आहोत. चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. महालच्या राजा आपण बघूया सर्वजण. बघू शकता महाल आतापर्यंत बंद झालेला असता, पण आता गणपती असल्यामुळे सुरू आहे. आणि लोक पण खूप जास्त जमा झालेले आहे. सर्व जे महालचा राजा बघायला खूप एक्साइटमेंट आहे, म्हणून सर्वजण चाललेले आहे. एंट्री झालेली आहे, बघू शकता तुम्ही. महालच्या राजाची किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे, बघू शकता. बघा आम्ही एंटर केलेला आहे महालच्या राजाच्या गेटवर. बघू शकता किती गर्दी झालेली आहे. आज दुसरा दिवस असल्यामुळे खूप गर्दी आहे. शेवटपर्यंत पण गर्दी असू शकते, पण दोनच दिवस झाल्यामुळे जास्त गर्दी आहे. बघू शकता इथे पार्किंगसाठी पण जागा नाही, एवढी गर्दी आहे महालवर. आणि छोट्या छोट्या गल्ल्या असल्यामुळे इथे पार्किंगसाठी जागा पण नाही आहे. फायनली आपण महालच्या राजा जवळ आलेलो आहोत, बघू शकता तुम्ही. बघा किती गर्दी आहे. पाहू शकता तुम्ही दक्षिणामूर्ती गेट. ओम ओम झूम कर बरं. हाँ बढ़िया, थोड़ा कर. वहीं तो समूह
बसला नाही. आपण आता महालचा दक्षिणामूर्ती गणपती बघत आहोत. राजाचा हाती पा एलिफंट सोबत फोटो काढते का तू? दक्षिणामूर्ती बाल झोप येऊन राहिली आहे. बसवला चला आपण महालचा गणपती बघू. अच्छा इथे पण गर्दी वाटते. लाईन खूप झाला का? हरची कुठे गेला? एक काम कर. आमचा महालचा राजा वगैरे पाहून झालेला होता आणि इथे छोटे आणि मोठे दोन्ही आम्ही गणपती पाहत होतो. महालचे जेवढी पण बसलेले गणपती आहे बघू शकता किती गर्दी आहे. खूप जास्त गर्दी होती कारण की प्रत्येक जण राजे वगैरे पाहायला येत होते गणपती वगैरे. म्हणून आम्ही छोटे पण गणपती बघत होतो आणि गल्ल्या गुल्ल्यातले सर्व गणपती बघत होतो. कारण की मोठे मोठे बघून राहिलो तर छोटे छोटे पण जवळपासच राहत होते म्हणून आम्ही छोटे छोटे पण बघत होतो. इथे कथा वगैरे सर्व झालेली होती बघू शकता. इथचं डेकोरेशन खूप ह्यावर्षी खूप साधंसुद्धा होतं कारण की दरवर्षी खूप जास्त असते चांगलं. आणि ते म्हणत होते की 10 वर्ष कंप्लीट झाले आहे म्हणून काही तेवढं डेकोरेशन केलेलं नाही आहे म्हणून ते लोक सांगत होते. इथे बघू शकता खूपच साधा गणपती बसवला होता म्हणजे काहीच डेकोरेशन नव्हतं केलं. सर्वजण तरी पण पूजा वगैरे करायला येत होते.
सर्वजण बघू शकता. हळू हळू चालू शिक. हे बघू शकता आगमन कसं झालेलं ते त्याचा व्हिडिओ दाखवून राहिलेले आहे फर्स्ट त्याच्यात. मम्मा हेल्प पकड़. चल कोण सांगितलं. चल थांबायला लावलाय का. इकडे बघ इकडे बघ. मोरया मोरया. किचन उधर ही. कसं वाटलं माऊरची देवी पाहून. छान मस्त. नागपुरातच ओम गं गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बाप्पा जय श्री श्याम. लाइटिंग में लाइटिंग. दोन एक वाजून गेलेला होता आणि फायनली आम्ही रेशीमबागचा गणपती शेवटचा गणपती बघायला निघालो होतो आणि नंतर आम्ही घरी पोहोचलो होतो. बघू शकता रेशीमबागचा पण राजा बसलेला आहे. इथे शेवटचा आमचा गणपती होता आमचा बघण्याचा. आम्ही निघालो होतो 9 वाजता. 9 वाजतापासून ते 1 वाजेपर्यंत आम्ही पूर्ण महाल फिरलो. फिरून झाल्यानंतर शेवटची जी डेस्टिनी होती आमची रेशीमबाग. नंतर आम्ही गेलो घरी. घरी जाऊन एवढं थकलेलो होतो का खूप जास्त. नंतर आम्हाला एक ताजबागाचा गणपती पण मिळाला होता. बघू शकता.